नमस्कार मंडळी. तर आज मी बनवत आहे कोथिंबीरच्या वड्या. तर याच्यासाठी काय काय करायचं आहे ते तर मी सांगतेच, पण त्याआधी बघा किती मस्त कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत. आता याला मी तळण्यासाठी इथे तेल टाकते. थोडंसं तेल घेते. ओके, तर तेल गरम होतच आहे तोपर्यंत मी तुम्हाला याची रेसिपी पण दाखवते. तर ठीक आहे. तर ह्याच्यासाठी घ्यायची कोथिंबीर कापून त्यामध्ये 1 वाटी बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं वाटून मी त्याची पेस्ट बनवलेली आणि त्याची पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आणि नंतर त्याच्यात थोडे तीळ घातले होते आणि थोडीशी चवीसाठी बडीशेपची पावडर पण टाकलेली आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं टाकून मी मस्त मिक्स केलेलं आणि थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून मी मिक्स केलं होतं त्याचं. आणि मग नंतर एका चाळणीमध्ये ते त्याचं पूर्ण पीठ पसरवून थापलं होतं आणि ते वाफेला ठेवलं होतं. ठीक आहे. आणि हे वाफल्यानंतर मी जे तुम्हाला दाखवले ना, त्याचं थंड झाल्यावरती वड्या कापल्या होत्या आणि वड्या कापल्यावरती ह्या तळायला घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मी याच्यासाठी घेतलं की त्याचं मस्त कुरकुरीत बनण्यासाठी, म्हणून अर्धी वाटीच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता की ते मस्त कुरकुरीत माझे वडे बनलेले आहेत. कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची, म्हणजे कोथिंबीरची चव त्याच्यामध्ये येते मस्त. तर आता मस्त तळून तोपर्यंत मस्त त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी मी बनवते आणि मस्त गरम गरम खायला पण घेते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी बनवायची. तुम्हाला आवाज पण आला असेल टाकल्यावर, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की कशा कुरकुरीत माझी कोथिंबीरची वडी बनलेली आहे. तर ह्या आहेत तयार कोथिंबीर वड्या. तर तुम्ही पण मी सांगितल्याप्रमाणे बनवून बघा, किंवा अजून पण यूट्यूबवरती व्हिडिओ आहेच ते बघून बनवून बघा. खूप छान लागतात, मस्त लागतात खायला, एक स्नॅक्स म्हणून. इथे मी चटणी पण बनवून घेतली आणि मस्त आता मी खाण्यासाठी सर्व करते. तर चला, भेटूया परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.